नमस्कार. डॉक्टर स्पीक इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 20 जून पासून ही जी लसीकरणाची मोहीम आहे ही अधिक व्यापक झालेली आहे. हे असलं तरी अनेकांच्या मनात अजूनही आजही लसीकरण, कोविड लसीकरण याविषयी काही शंका आहेत, प्रश्न आहेत आणि ह्याच सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी, या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आहे आजचा आपला खास कार्यक्रम. आजचा विषय काय आहे ते बघून घेऊया. आज आपण बोलणार आहोत कोरोना लसीकरण आणि सद्यस्थिती या विषयावर. आणि या महत्त्वाच्या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर अविनाश भोंडवे. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. सर पुण्यामधून सरांनी MBBS केलेलं आहे. ते फॅमिली फिजिशियन आहेत आणि आरोग्यासंदर्भातल्या वेगवेगळ्या प्रश्नांवर ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या नियतकालिकांच्या माध्यमातून लिहित असतात. सरांची आजवर मराठी आणि इंग्रजी अशी मिळून 13 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे सर माजी अध्यक्ष आहेत. आपल्यालाही या विषयाबद्दल अनेक प्रश्न असतील, शंका असतील तर आपण आमच्यापर्यंत जरूर पोहोचू शकता दूरध्वनीच्या माध्यमातून. दूरध्वनी क्रमांक टिपून घ्या 24908050 आणि 24988050. 022 हा आहे STD कोड मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन जरूर करा. आपले प्रश्न नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. पण फोन करताना काही छोट्या खबरदारी आपण घेणार आहोत. जेव्हा तुम्हाला कळतंय की तुमचा फोन इथे जोडला गेलेला आहे तेव्हा टीव्हीचा आवाज अगदी कमी करा किंवा पूर्ण बंद ठेवला तरीही चालेल. आणि आजचा जो विषय आहे कोविड लसीकरण आणि सद्यस्थिती या विषयाला अनुसरूनच आपले नेमके प्रश्न आम्हाला अपेक्षित आहेत. आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याकडून सगळ्या प्रश्नांचं निराकरण करून घेणार आहोत. पण तत्पूर्वी आपण पाहणार आहोत एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. पाहूया. भारत कोविडच्या विरोधात यशस्वीरित्या वाटचाल करत आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याने यश प्राप्त केलं आहे. देशात ठिकठिकाणी कोरोना लसीकरण यशस्वीपणे टप्प्याटप्प्याने राबवलं जात आहे. लसीकरण राबवत असताना सरकारतर्फे सांगितलेल्या सर्व सूचना अंमलात आणल्या जात आहेत आणि तशा प्रकारची व्यवस्था केली जात आहे. लसीकरण केल्यावर त्या व्यक्तीस अर्धा तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलं जात आहे, जेणेकरून काही त्रास उद्भवल्यास लवकरात लवकर उपचार संभव होईल. 28 दिवसांच्या अंतराने हे लसीकरणाचे 2 डोस घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच लसीकरणाचा टप्पा पूर्ण होणार आहे. लसीकरणानंतर काही दिवसात शरीरात रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल. कोविड लसीकरण हे फक्त सुरक्षाच देणार नाही तर आपल्या जवळपास असणाऱ्या सर्व लोकांना त्यापासून प्रसार होणार नाही याची काळजी सुद्धा घेणार आहे. या महामारीपासून बाहेर येण्यासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. लसीकरण बरोबरच काही सावधगिरी बाळगली तर कोविडला नक्कीच हरवलं जाऊ शकतं. कोविड लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आतापर्यंत लाखो फ्रंटलाईन वर्कर्सला ते दिलं गेलं आहे. लसीकरण झाल्यावरही सावधगिरी बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. हात स्वच्छ ठेवणं, सतत हात धुत राहणं, मास्क घालणं आणि ते योग्य प्रकारे घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं, सावधगिरी बाळगणं अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास स्वतःबरोबर तुम्ही तुमच्या आप्तजनांना सुद्धा सुरक्षित ठेवू शकता. या ध्वनिचित्रफितीनंतर आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. डॉक्टर अविनाश भोंडवे यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सर, आपल्याकडे खरं तर लस हा जो प्रकार आहे हा अगदी बाळ जन्मल्यापासून बाळाला वेगवेगळ्या प्रकारच्या लसी दिल्या जातात. पण जेव्हा आपण आता कोविडच्या लसीकरणाविषयी बोलतो तर तेव्हा ही जी लस आहे ही नक्की कसं काम करते आणि एकूणच लसीचं काम काय असतं? अतिशय चांगला प्रश्न विचारलात.
कारण जवळजवळ 26-27 कोटी लोकांचं भारतात लसीकरण झालेलं आहे. तरी रामाची सीता कोण, त्याच्यामुळे लस म्हणजे नक्की काय हे किती जणांना माहिती आहे हा एक मोठा शंकाच आहे. कारण त्यामुळेच अनेकांचे अनेक गैरसमज होत असतात. एक लक्षात घ्या, लस मग ती कोरोनाची किंवा कुठलीही लस म्हणजे काय असतं की आपल्या शरीरामध्ये एक प्रतिकार प्रणाली असते, इम्युन सिस्टीम. ही आपल्या शरीरामध्ये कुठलेही रोगजंतू म्हणजे विषाणू म्हणजे व्हायरसेस किंवा जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया हे ज्यावेळेला जातात त्यावेळेला ते आपल्या शरीरात पसरतात आणि आपल्याला आजारी पाडतात किंवा आपल्या शरीरात रोग पसरतो. मग आपल्या शरीरातली ही प्रतिकार प्रणाली ही त्या रोगजंतूंशी लढा देते आणि त्यांना नमवते. परंतु कसं असतं की बऱ्याचदा असं घडतंच असं नाही. कारण आपल्याला जी जन्मजात रोगप्रतिकारक शक्ती असते, त्यानंतर आईच्या दुधातून ज्या पहिल्या स्तनपानातून जी मिळते ती पूर्णपणे परिपूर्ण असतेच अशी नाही. काही काही विशिष्ट रोगजंतूंना ती रोगजंतू त्या प्रतिकारशक्तीला दाद देत नाही. मग ह्या ज्यावेळेला आपण आजारी पडतो त्यावेळेला त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि मग ही प्रतिकारशक्ती किंवा प्रतिकार प्रणाली त्या रोगजंतूशी सामना करते. आता लस हे एक असं औषध म्हणा, रसायन म्हणा असं आहे की जे आपल्या शरीरामध्ये टोचल्यानंतर ते शरीरामध्ये जातं आणि आपल्या प्रतिकार प्रणालीला एक ट्रेनिंग देतं. साधारणतः एखादं लढाईचं ट्रेनिंग असतं तसं ट्रेनिंग देतं आणि ज्या वेळेला खरोखर ते विषाणू येतील त्यावेळेला त्यांची वाढ होऊन देणार नाही आपली प्रतिकार प्रणाली, आपल्याला आजारी पडू देणार नाही आणि साहजिकच त्या रोगापासून आपलं संरक्षण होईल. तर कुठली लस आणि कोरोनाची लस ही सुद्धा याच पद्धतीची असते. फक्त ही लस बनवतानाच्या अनेक प्रक्रिया असतात, पण शेवटी त्याचं कार्य हेच असतं की आजारापासून तुम्हाला आजारी न पडता संरक्षण करणं. बरोबर आहे. म्हणजे आता कोविड पासून संरक्षण करण्यासाठी ही जी लस आहे ही अतिशय महत्वाची आहे आणि तुम्ही जसं सांगितलं की अनेक लोकांनी ही लस घेतलेली आहे आणि आता मोहीमही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आता ह्याचे 2 डोसेस आपल्याला घ्यायचे आहेत. तर अगदी खरं तर सुरुवातीचे जे मूलभूत प्रश्न आहेत तिथपासूनच आपण सुरुवात करूया की 2 का घ्यायचे किंवा 1 घेतलं तर काय होईल? हे असं नसतं की प्रत्येक लसीचं ते घेतल्यानंतर लस घेतल्यावर काय होतं तर आपल्या शरीरामध्ये लस गेल्यावर काही अँटीबॉडीज तयार होतात. म्हणजे एक 12-13 दिवसांनी ती प्रतिकार प्रणाली जी असते आपली, तर आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये ज्या पांढऱ्या पेशी असतात त्यातल्या काही ठराविक पेशी असतात त्यांच्यामध्ये ते मी आता जे म्हणलं हे अत्यंत साधेपणाने समजून घ्या की एक प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं, त्याची स्मृती ही काही पेशींमध्ये निर्माण होते. मग त्या सुरुवातीच्या पहिल्या 14 दिवसामध्ये टी पेशी तयार होतात, त्यानंतर काही काळाने बी पेशी तयार होतात. ह्या ज्या पेशी तयार होतात या पेशीमधून आपल्याला हे ज्ञान मिळतं. आता हे अँटीबॉडीज या किती प्रमाणात निर्माण होत आहेत पहिला डोस दिल्यानंतर त्यावर पुढचे डोस अवलंबून असतात. म्हणजे आता कोरोनाच्या काही लसी ज्या आहेत की ज्यांना आपल्याला पहिली लस दिल्यानंतर 50-60% प्रतिकारशक्ती येते, दुसरा डोस घेतल्यानंतर मग साधारणतः 80 ते 90% प्रतिकारशक्ती येते. म्हणजे आता हे प्रत्येक लसीप्रमाणे हे होतं. त्यामुळं आपल्या देशामध्ये जी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड ही लस आहे आणि दुसरी आता ही स्पुटनिक म्हणून रशियन लस आलेली आहे, यांना 2 डोस घ्यावे लागतात आणि काही ते ठराविक अंतराने घ्यावे लागतात. पण जॉन्सन अँड जॉन्सनची जी लस आहे ती फक्त एकच डोस घेतला तरी चालतो, कारण एका डोसमध्येच त्यांना पूर्ण प्रतिकारशक्ती किंवा पूर्ण अँटीबॉडीज तयार होतात. आणि दुसरी स्पुटनिकमध्येच एक स्पुटनिक लाईट म्हणून तीही आपल्याकडे येऊ घातलेली आहे, तर ती सुद्धा एकच आपण लस घेतली किंवा एकच डोस घेतला लसीचा तरी आपल्याला पूर्ण प्रतिकारशक्ती येते. तर हे जे आहे हे त्या लसीच्या संशोधनामध्ये किंवा विकसित होत असते त्यावेळेलाच ठरतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण लहान मुलांना जे पोलिओचे डोस देतो किंवा ट्रिपलची इंजेक्शन देतो किंवा पेंटावॅक्सिन देतो, ही याची आपल्याला 1-1 महिन्यांनी अशी 3 द्यावी लागतात किंवा काही आपल्याला 6 महिन्यांनी घ्यावी लागतात, काही वर्षांनी घ्यावी लागतात. तर हे त्या प्रत्येक लसीप्रमाणे ठरतं. आता आपल्याकडे ज्या कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसी आहेत याच्यामध्ये पहिला डोस घेतल्यानंतर तुम्हाला दुसरा डोसच घ्यावाच लागतो. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे कोणती लस आहे त्यावर हे ठरतं की 1 डोस घ्यायचा की 2 डोस घ्यायचे किंवा किती घ्यायचे. अगदी बरोबर. आता बऱ्याचदा असं होतं, आता अनेक लोकांनी खरं तर सुरू केलेलं आहे लसीकरण की पहिला डोस झाल्यानंतर कोविड झालेला आहे, तर त्याबद्दल आपण आता बोलताना म्हणालोच की आपण ज्यावेळेला लसीचा पहिला डोस घेतो त्यानंतर एक साधारणतः 13-14 दिवसांनी आपल्या शरीरामध्ये ह्या अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या साधारणतः महिन्याभरात किंवा काही काळ त्या वाढत राहतात.
आणि एक लक्षात द्या, पण त्या पूर्ण वाढत नाहीत. म्हणजे आपल्याला पूर्ण 100% वाढत नाही, 60%, 70% होतं. याचा अर्थ काय? तर लस घेतल्यानंतर पहिल्या 14 दिवसात तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज नसतात. त्याच्यामुळे या पहिल्या 14 दिवसामध्ये तुम्हाला निश्चित कोरोनाचं इन्फेक्शन होऊ शकतं, तुमच्या शरीरात विषाणू गेले तर. जर तुम्ही पहिला डोस घेतला तर तुम्हाला 60% किंवा जे असेल ते, म्हणजे 100पेक्षा खूप कमीच असतं ते, साधारणतः 50 ते 60% अँटीबॉडीज तयार होतात. तरी सुद्धा तुम्हाला 40% शक्यता असते. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की लस घेतली म्हणजे आता काम संपलं, आता आपण पूर्ण आपल्याला होणारच नाही हे समजू नका. कारण लस घेतल्यावर, पहिला डोस घेतल्यावरही तुम्हाला कोरोनाची बाधा होऊ शकते, लागण होऊ शकते. इव्हन दुसरा डोस घेतल्यावर सुद्धा बरं का, की साधारणतः 85% होते. म्हणजे आता स्पुटनिक ह्या लसीचे साधारणतः 93% होते. पण याचा अर्थ काय? तर कोविशिल्ड लस घेतली, कोवॅक्सिन लस घेतली तरी 15% शक्यता आहे 2 डोस झाल्यावरही. किंवा स्पुटनिक लस घेतली तरी 60% शक्यता आहे. थोडक्यात काय, लस घेतल्यानंतर तुम्ही 100% त्याच्यापासून आता होणारच नाही असं नसतं, पण एकूण शक्यता खूप कमी होते. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही डोस घेतल्यानंतर, कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्यावर ज्यावेळेला तुम्हाला कोरोना होतो त्यावेळेला तो अतिशय सौम्य स्वरूपात होतो. फार कमी, म्हणजे एखाद दुसऱ्या टक्का रुग्णांना ऍडमिट करायची किंवा खूप गंभीर प्रकारच्या आजाराची, कॉम्प्लिकेशनची शक्यता असते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जसं आता म्हटलं, आणि अशी बरीच उदाहरणं देखील सर आता बघायला मिळत आहेत की डोस झाल्यानंतर, लसीकरण झाल्यानंतर काही थोड्या लोकांना कोविड होतोय तर त्यांची लक्षणं ही फार अतिशय माइल्ड अशी सौम्य असतात. आता पहिला डोस झालाय, त्याच्यानंतर कोविड झाला, मग दुसरा डोस कधी घ्यायचा, किती दिवसांनी घ्यायचा? हा एक खरोखर गहन प्रश्न आहे आणि अतिशय चांगला प्रश्न आहे. लक्षात घ्या की पहिला डोस, आता असं आहे की पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस केव्हा घ्यायचा हे ठरलेलं आहे. हे त्याप्रमाणे शेड्यूल भारत सरकारने आपल्या देशात ठरवून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही कोवॅक्सिन लस घेतली असेल तर 28 दिवसांनी तुम्ही दुसरा डोस घ्यायचा आहे. आणि कोविशिल्ड घेतल्यानंतर साधारणतः सध्याच्या ह्याच्याप्रमाणे 12 ते 14 आठवड्यात तुम्ही दुसरा डोस घ्यायचा आहे. पण या दरम्यान जर तुम्हाला कोरोनाची लागण झाली तर त्या लागण झाल्यावर तुम्हाला 3 महिन्यांनी ती लस घ्यायची. प्रश्न इथंच येतो. त्याच्यामुळे थोडक्यामध्ये पहिला डोस घेतला, त्यानंतर तुम्हाला कोरोना झाला तर तुम्ही 3 महिन्यांनी घ्यायची आहे. साहजिक आहे की त्यावेळेला प्रतिकारशक्ती थोडी कमी येईल. म्हणजे साधारणतः आपल्या समजा कोवॅक्सिन असेल तर ती 28 ऐवजी 3 महिन्यांनी घेतली जाईल. त्यामुळे टोटल कपॅसिटी, तुमचं टोटल जी प्रतिकारशक्ती किंवा अँटीबॉडीज आहेत त्या कमी येतील. पण तुमच्या आजारामधून आलेल्या अँटीबॉडीज प्लस त्याच ऍड होणार आहेत. त्यामुळं आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही पहिला डोस झाल्यावर तुम्हाला कोरोना झाला तर कोरोना तुम्हाला निदान झाल्यापासून 3 महिन्यांनी तुम्ही लसीचा दुसरा डोस घ्यावा, अशा प्रकारच्या गाईडलाईन्स आहेत. अशा प्रकारच्या सूचना आपल्याला केंद्रीय आरोग्य खात्याने दिल्या. म्हणजे तुम्हाला कोरोना, म्हणजे तुम्ही पहिला डोस घेतला नसला आणि तुम्हाला कोरोना झाला तरी सुद्धा तुम्ही 3 महिन्यांनी घ्यायचं. बरोबर आहे. खरं तर लसीकरणाबाबत अशा खूप छोट्या छोट्या शंका आपल्या सगळ्यांच्याच मनात असतात. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कार्यक्रमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणखीही चर्चा करणार आहोत वेगवेगळ्या विषयांवर. पण आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कोरोना लसीकरण आणि सद्यस्थिती या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अविनाश भोंडवे सर. सर, मगाशी तुम्ही सांगितलं की किती त्याच्यामध्ये अंतर असावं लसींमध्ये. आता आपण जी एक ध्वनिचित्रफीत सुरुवातीलाच पाहिली त्यामध्ये 28 दिवस असं लिहिलं होतं की जे कोवॅक्सिनसाठी होतं. पण कोविशिल्डसाठी 2 लसींमधलं जे अंतर आहे ते वारंवार बदलत चाललेलं आहे आणि याबद्दल नक्कीच सर्वसामान्यांच्या मनात शंका निर्माण होते की का असं ते लांबवलं जात आहे. खरोखर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि अनेकांच्या मनामध्ये याबद्दल शंका आहे की कोवॅक्सिनचा डोस 16 जानेवारी 2021ला आपल्या देशामध्ये लसीकरणाची मोहीम सुरू झाली. तेव्हा कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसींमधलं जे अंतर होतं ते 28 दिवसाचं होतं. परंतु साधारणतः एप्रिल अखेरीपर्यंत हे अंतर होतं. परंतु एप्रिल अखेरीमध्ये कोविशिल्डचं जे 2 डोसमधलं अंतर होतं ते 8 ते 12 आठवडे, 6 ते 8 आठवडे असं करण्यात आलं.
याचं कारण असं होतं की त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की कोविशिल्ड जी लस आहे ही मुळामध्ये ब्रिटनच्या किंवा युके मधल्या ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनिका या कंपनीने विकसित केलेली आहे. भारतामध्ये ती आपण बनवली जाते सिरम इन्स्टिट्यूट करून. तर ह्या ज्यांनी तिथं ॲस्ट्राझेनिकाचं हे व्हॅक्सिन घेतलं त्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की 4 महिने घेतल्यानंतर 4 आठवड्यांनी घेतली दुसरा डोस, त्यावेळेला त्यांनी तपासलं त्यावेळेच्या अँटीबॉडीज, 6 आठवड्यांनी तपासलेल्या अँटीबॉडीज आणि 8 आठवड्यांनी तपासलेल्या अँटीबॉडीज. त्यांना असं लक्षात आलं की 6 आठवडे आणि 8 आठवडे या काळात जर घेतलं दुसरा डोस घेतला तर त्यावेळेला पहिल्या डोसपासून ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या जास्ती झालेल्या असतात. म्हणजे जितकी उशिरा घेऊ तितका ते फायदेशीर आहे असं त्यांनी जाहीर केलं आणि त्याप्रमाणे भारत सरकारने मग ते 6 ते 8 आठवडे असं शेड्यूल ठेवलं. परंतु त्या दरम्यान त्यानंतर अगदी 15 दिवसातच अजून एका संशोधन प्रसिद्ध झालं. ते एका जगप्रसिद्ध लॅन्सेट या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं की 12 आठवडे ॲस्ट्राझेनिका लस घेतल्यानंतर 12 आठवड्यांनी अँटीबॉडीज सर्वात जास्ती वाढतात. त्याच्यामुळं ॲस्ट्राझेनिकाचं किंवा आपल्याकडच्या कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यावर तुम्ही जर 12 आठवड्यांनी दुसरा डोस घेतला ना तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळतो. म्हणजे ते 90% आसपास जातं. म्हणजे हां, तर त्यामुळं मग भारत सरकारने ते मान्य केलं आणि त्याप्रमाणे आपल्या इथली जी NTGAI जी समिती आहे त्यांच्याबरोबर आणि इतर शास्त्रज्ञांबरोबर आरोग्य खात्याने चर्चा करून हा साधारणतः मे मध्यापासून आपल्या इथं 12 ते 14 आठवड्यांनी दुसरा डोस घ्यायचा ठरवला. आता प्रश्न असा आहे की अनेकांच्या मनामध्ये दुर्दैवाने असं होत होतं की ह्या मधल्या काळामध्ये भारतामध्ये लसींचा तुटवडा होता आणि लसी मिळत नव्हत्या. तर तेही एक कारण आहे की हे लसी मिळत नाहीत. अजिबातच खूप उशीर होण्याऐवजी जर 12 आठवड्यांनी 14 आठवड्यांनी घेत असेल तर ते लसीकरण थोडंसं लांबेल, लसीकरणाची मोहीमही थोडीशी लांबेल, पण सर्वांना योग्य पद्धतीने लस मिळेल. आणि त्याच्यामुळं अनेकांना आता असं वाटतं की लसीचा तुटवडा होता म्हणून हे वाढवलं, पण तसं नाही आहे. हे खरोखर संशोधनाने सिद्ध झालं होतं. आपल्या केंद्रीय आरोग्य खात्याचं एवढीच गोष्ट राहून गेली की त्यांनी ह्या पद्धतीच्या संशोधनामुळे आम्ही हे वाढवतोय हे जाहीर केलं नाही. खरंय खरंय. आता लसीकरणाविषयी ज्या छोट्या छोट्या शंका होत्या त्या तर तुम्ही सांगितल्याच, पण आता प्रत्यक्ष लसीकरणासाठी जाताना काही काळजी घेतली पाहिजे ती सांगा आणि काही कागदपत्र पण घेऊन गेलं पाहिजे. एक लक्षात घ्या की लसीकरणाला जाताना सर्वात प्रथम आपल्याकडं आपण कोविन किंवा आरोग्य सेतूमध्ये आपलं नाव हे रजिस्टर केलं पाहिजे. त्याच्यामध्ये नाव रजिस्टर करून आपण अपॉइंटमेंट घेतली पाहिजे. कुठल्या केंद्रावर काय ते आपल्याला त्यामध्ये कळतं, म्हणजे बऱ्याचदा कळतं. तर ते तुम्ही ती सर्वात प्रथम. आणि तुमची जी नोंद आहे ती तुम्ही जवळ ठेवायला लागतात. ते तुम्ही ज्यावेळेला नोंदवता नाव त्यावेळेला तुम्हाला एक मेसेज येतो किंवा तुम्हाला ईमेल पण येतो, तर ते तुम्ही स्वतःजवळ ठेवावं. आणि ज्या लसीकरण केंद्रामध्ये जाणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी जायचं आहे का संध्याकाळी हाही ऑप्शन असतो, त्याप्रमाणे जावं. जर तुम्ही सकाळी जाणार असाल तर वेळेवर जा आणि जाताना थोडंसं काहीतरी खाऊन जा, कारण संध्याकाळी असेल तरी सुद्धा तुम्ही दुपारचं व्यवस्थित जेवण करून जा. पाण्याच्या बाटल्या बरोबर ठेवा आणि आपलं आधार कार्ड बरोबर असावं लागतं. यामध्ये असं आहे की लस घेताना बऱ्याचदा अनेकदा आपल्याकडं इंजेक्शनबद्दल खूप भीती असते, इंजेक्शननी खूप दुखतं, तर उपाशीपोटी या वेदना जास्ती होतात आणि सहन करण्याची शक्ती थोडी कमी असते. त्यामुळे बऱ्याच लोकांना, म्हणजे आम्ही दवाखान्यातही बघतो की कुठलंही इंजेक्शन, मुळामध्ये इंजेक्शन घेतलं कीच लोकांना घबराट होते, पण इंजेक्शन घेतल्यावर जर उपाशीपोटी व्यक्ती असेल तर वेदना सहन न झाल्यामुळे त्याला गरगरणं, चक्कर येणं असा त्रास होऊ शकतो आणि त्याला असं वाटतं की आपल्याला या लसीमुळे त्रास झाला, म्हणून तुम्ही खाऊन जा. त्यानंतर तुम्ही पाणी तुम्ही व्यवस्थित वेल हायड्रेटेड, तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे, नाहीतर अजूनही तुम्हाला परत जास्ती लस घेतल्यावर गळून जाऊ शकाल. तर या गोष्टी तुम्ही हे केल्या पाहिजे. दुसऱ्या काही गोष्टी आहेत ते म्हणजे ही लस घेतल्यावर दुखतं, सूज येते तिथं, आणि म्हणून ह्या ज्या वेदनाशामक किंवा सूज कमी करणारी जी औषधं आहेत म्हणजे पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन, तर ही औषधं लोक आदल्या दिवशीपासून घेतात. तसं करू नका. हे तुम्हाला लसीकरण झाल्यानंतर तुम्ही घेऊ शकता, आधी घेऊ नका, कारण त्याच्यामुळं आपली प्रतिकार प्रणाली थोडी दबली जाऊ शकते. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमची जी औषधं रोज घेताय, तुम्हाला जर काही आजार असतील, अनेकांना असं वाटतं मला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हे औषध घेऊ का नको, ते औषध घेऊ का नको, तर तुमची सगळी औषधं आहेत त्याप्रमाणेच घ्यावी. कुठलंही औषध तुम्ही अमुक घेतलंच म्हणून तुम्हाला लस घेतल्यावर त्रास होईल असं नसतं. काही देशांमध्ये, विशेषतः ज्या देशांमध्ये अल्कोहोल घेण्याचं प्रमाण जास्ती असतं,
अशा देशांमध्ये हे सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही लस घेण्यापूर्वी अल्कोहोल जास्ती प्रमाणात अतिरिक्त मद्यपान करू नका. आपल्या देशाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यात त्याचा उल्लेख नाही, बरं. पण अतिरिक्त मद्यपान करू नये, कारण त्याच्यामुळे सुद्धा प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. तुम्ही जी लस घेतली तिचा परिणाम कमी होऊ शकतो. त्यामुळं ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचा सर हाही एक मुद्दा असू शकतो की आपल्याला कोणती लस दिली जाते ते माहीत असणं देखील खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला जो दुसरा डोस घ्यायचा तो त्याच लसीचा घ्यायचा आहे. तर बऱ्याचदा असं होतं की काही लोकांना ते माहितीच नसतं की आपण कुठली लस घेतली मागच्या वेळेला. कुठली लस घ्यावी याचा विचार करू नका. आपल्या देशामध्ये ज्या 2 आणि आता तिसरी लस येऊ घातली आहे, चौथी लस येऊ घातली आहे, जी उपलब्ध असेल, तुम्ही ज्यावेळेला रजिस्ट्रेशन करता त्यावेळेला जी उपलब्ध असेल तीच लस घ्या. कारण या सर्व लसी शेवटी एकाच प्रमाणामध्ये किंवा सारख्या प्रमाणामध्येच तुमच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज असतात, तयार करतात. म्हणजे कुणी म्हणतं 80%, 85%. एक लक्षात घ्या, तुमच्या शरीरामध्ये किती होतील हे तुम्हाला नंतर कळू शकतं. त्याच्यामुळे हे सरासरी असते. त्याच्यामुळे जी लस उपलब्ध आहे तीच लस घ्या. आणि ज्यावेळेला तुम्हाला लसीकरण होतं त्यावेळेला तुम्हाला एक तिथेही कळतं तुम्हाला गेल्यावर की कुठली लस आहे, तुम्ही विचारलं तर. पण तुम्हाला एक सर्टिफिकेट येतं, त्या सर्टिफिकेटवर तुम्ही कुठली लस घेतली आहे ते त्याच्यावर नोंद केलेली असते. आणि तुम्ही पुन्हा ज्यावेळेला कोविन ॲपवर जाता तेव्हाही त्याच्यामध्ये हे सर्टिफिकेट पाहता येतं. समजा तुम्ही आधी प्रिंटआउट काढून ठेवला, नंतर हरवला तर तीच लस पुन्हा घ्यायची असते. एक लक्षात घ्या की 2 लसी वेगळ्या वेगळ्या घेऊ नयेत असा आपल्या देशामध्ये स्पष्ट इशारा आहे. काही देशामध्ये याबद्दल संशोधन चालू आहे की ही लस घेतली मग आता दुसरी लस घेतली तर काय. भारतातही एक ठिकाणी असं घडलं की त्या लोकांना आधी कोव्हॅक्सिन, उत्तर प्रदेशामध्ये कोव्हॅक्सिन दिलं गेलं होतं, त्यानंतर कोविशिल्ड दिलं गेलं. त्यांची पूर्णपणे त्यांना निरीक्षणाकडे ठेवलं, पण कुठलाही त्यांना त्रास झाला नाही. पण हे नाही कळालेलं की त्या दोन्ही घेतल्यानंतर पहिली लस एक घेतली, दुसरी लस घेतली, त्रास झाला नाही इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांनी कितपत प्रतिकारशक्ती वाढते किंवा ती आधी इतकीच वाढते का जास्ती वाढते हे अजून सिद्ध झालेलं नाही किंवा त्याचे संशोधनाचे आकडे आलेले नाही. स्पेन आणि ब्रिटनमध्ये याच्यावर संशोधन चालू आहे, अनेक देशात चालू आहे. ते कळेल त्यावेळेला मग आपल्याला कळेल. पण सध्या तरी एक लक्षात ठेवा, पहिली जी लस घेतली आहे ती तुमच्या सर्टिफिकेटवर असेल, तीच लस तुम्ही दुसऱ्यांदा घ्या. नक्कीच. आपल्याला एक फोन येतोय. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार. हॅलो, नमस्कार. हा बोला. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की जे लोक बेघर आहेत किंवा जे रस्त्यावर राहतात अशा लोकांचं व्हॅक्सिनेशन कसं होणार किंवा दिव्यांग लोकांचं व्हॅक्सिनेशन कसं करणार या बाबतीत काही प्लॅनिंग आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे बुस्टर डोस बाबत आता सध्या चर्चा चालू आहे की कदाचित 1 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी कदाचित बुस्टर डोस देण्याची वेळ येणार आहे, तर त्या बाबतीत आपण काय मार्गदर्शन कराल? धन्यवाद. डॉक्टर पारगावकर, आपण अतिशय छान प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न जो आहे की जे विकलांग किंवा दिव्यांग लोक आहेत त्यांचं लसीकरण कसं होणार किंवा जे बेघर आहेत त्यांचं लसीकरण कसं होणार, अतिशय समाजाचा विचार करून तुम्ही हा प्रश्न विचारलाय. एक लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये जे लसीकरण चालू आहे इट इज बाय चॉईस. आपल्याला स्वतःला घ्यायचं असतं त्यावेळेलाच हे करायचं. त्याच्यामुळं आपण कुणावरही फोर्स करू शकत नाही की तुम्ही लस घ्या, कुणालाही असं आपण बळजबरीने देऊ शकत नाही. जर ह्या बेघर लोकांना लस घ्यायची असेल तर ती नक्की घेता येईल, त्याच्यामध्ये फारसा प्रश्न येणार नाही. कारण आता मध्यंतरीच्या काळामध्ये तुमच्याकडं आधार कार्ड नसेल तरी सुद्धा तुम्हाला काही इतर गोष्टी करून तुम्ही हे करून ते लसीकरण मिळू शकतं त्या बेघर व्यक्तींनाही. केवळ पत्ता नाही एवढंच त्याच्यामध्ये प्रश्न येतो, पण त्यांची घ्यायची इच्छा असेल तर ते नक्की जाऊन घेऊ शकतात. दिव्यांग लोकांसाठी एक मध्यंतरी याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रात तर याच्यावर व्यवस्थित चर्चा झाली आणि अनेक ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांतर्फे म्हणजे कॉर्पोरेशन्सतर्फे किंवा ठिकठिकाणच्या प्रशासकीय आरोग्य व्यवस्थेतर्फे त्या लोकांना तिथं घरी जाऊन किंवा ठराविक ठिकाणी त्यांना बोलवून ही लस दिली जाते. असे अनेक जे दिव्यांग लोक आहेत की जे घरी असतात, अंथरुणाला खिळून असतात किंवा ते स्वतःहून त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तिथल्या रांगेमध्ये काही तास थांबू शकत नाही. त्यामुळं अनेक व्यक्तींनी, अनेक एनजीओजनी, समाजसेवी संस्थांनी याबद्दल चौकशी केली होती. तर त्या पद्धतीची सोय होते. फक्त आपण लक्षात घ्या की तुम्ही आधी त्यासाठी जाऊन त्या आरोग्य अधिकाऱ्याची, तुम्ही जे मुख्य आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याशी जाऊन चर्चा करा,
त्याप्रमाणे ते तुम्हाला योग्य तो मार्ग सांगतील कशा पद्धतीने हे करतात. त्याच्यामुळे दुसरी बाजू अशी की कुणालाही घरी जाऊन लस देणं हे धोक्याचं होऊ शकतं. लस दिल्यानंतर जर कदाचित जर काही साईड इफेक्ट्स आले, काही रिॲक्शन्स आल्या तर घरी आपल्याला ते ट्रीट करणं जड जातं. त्याच्यामुळं या गोष्टी खूप काळजीपूर्वक कराव्या लागतात. दुसरा प्रश्न काय होता? त्यांनी विचारला होता की बूस्टर डोस बद्दल सध्या बोललं जात आहे, कदाचित 2 वर्षांनी वगैरे बूस्टर डोस लागण्याची शक्यता आहे का? पारगावकर साहेब, बूस्टर डोस लागू शकेल निश्चितच. एक लक्षात घ्या की बूस्टर डोस म्हणजे काय असतं. पहिला डोस आपण घेतो, त्यानंतर हा जो दुसरा डोस घेतो कोविशिल्ड, कोवॅक्सिन, कोविशिल्डला, हा सो बूस्टर डोस असतो. पहिली जी प्रतिकार शक्ती अँटीबॉडीज कमी झालेल्या आहेत त्यापुढे वाढवण्यासाठी तो घेतो तो बूस्टर डोस. आत्ताची जी व्हॅक्सिन्स आहेत, जगभरातली सर्व जी व्हॅक्सिन्स आहेत, त्याच्यानंतर ती घेतल्यानंतर त्याची परिणामकारकता ही किती दिवस टिकते यावर ते बूस्टर डोसचं अंतर अवलंबून आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही जर हे आता 1 वर्ष टिकलं तर 1 वर्षाने घ्यावं लागेल, हे जर 6 महिने टिकलं तर 6 महिन्यांनी घ्यावं लागेल. हे संशोधनातूनच यापुढे सिद्ध होईल. सध्या तरी 6 महिने झालेले आहेत, अजूनही लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज, ठीक आहे, 1 वर्षांनी हे कळेल. दुसरं जे कारण आहे, बूस्टर डोस घेण्याची चर्चा चालू आहे आणि हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये हे होतच असतं. दुसरं बूस्टर डोसचं जे हे आहे ते म्हणजे जर वेगळा विषाणू, आत्ता जे विषाणू आहेत त्यांच्या अगेन्स्ट ह्या व्हॅक्सिन ह्या त्याच्या विरुद्ध काम करतात, पण उद्या वेगळा असा काही जर व्हेरियंट आला, आत्ता जे व्हेरियंट आहेत त्याला सगळ्यांना थोडं कमी स्वरूपात पण त्या सगळ्यांना ते आटोक्यात आणतात या लसी, म्हणजे त्याला हे ते दाद देतात हे ते व्हायरस. पण समजा एखादा विषाणू, आता जी चर्चा चालू आहे डेल्टा प्लस व्हायरसची, त्याच्याबद्दलही असं सांगितलं जातं की कदाचित तो या वेळेला अजून सिद्ध झालेला नाही, या सध्याच्या व्हॅक्सिनला दाद देणार नाही. समजा जर असं जर विषाणूमध्ये व्हेरियंट आला तरी आपल्याला बूस्टर डोस घ्यावा लागेल. आता जी चर्चा चालू आहे ती त्या बाबतीतच चालू आहे की वेगवेगळे म्युटंट, व्हेरियंट किंवा नवे प्रकार निघतायत, त्या विषाणूंचा जर परिणामकारकता या लसीला दाखवता आली नाही किंवा लसीमुळे परिणामकारकता दिसली नाही, तो विषाणू जर नष्ट झाला नाही तर मग बूस्टर डोस घ्यावा लागेल. परंतु कसं आहे की अजून दिल्ली बहुत दूर आहे, अजून 6 महिने लागतील ज्या वेळेला हे कळेल त्यावेळेला. आणि आत्ता जे नवीन विषाणू आले ते तरी दाद देतात. त्याच्यामुळे बूस्टर डोसची जी चर्चा चालू आहे ही साधारणतः भविष्याबाबतची चर्चा चालू आहे. ह्या 2 परिस्थिती आल्या तरच हा बूस्टर डोस लागेल आणि असं होऊ शकतं. उदाहरणार्थ आपण ट्रिपल पोलिओच्या मुलांना सुद्धा आपण 1.5 वर्षांनी आणि 4.5 वर्षांनी बूस्टर देतो किंवा इतर अनेक ह्याच्यामध्ये आपण महिन्यांनी, 6 महिन्यांनी बूस्टर देतो. टीडॅप इंजेक्शन 10 वर्षांनी बूस्टर देतो. तर ही प्रोसेस ही वैद्यकीय विश्वात चालूच असते. त्यामुळं याबद्दल चिंता करू नये. जर बूस्टर डोस आला तरी तो आपल्याला घ्यायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे जसे व्हायरसचे नवनवीन प्रकार येत आहेत किंवा व्हायरसचे नवीन म्युटंट्स येत आहेत, तर त्याचप्रमाणे जी वैद्यकीय व्यवस्था आहे ती देखील प्रयत्न करते की त्या प्रत्येक व्हायरसला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो आणि नवनवीन ह्याच्यामध्ये देखील संशोधन सुरू आहे. आणखीही वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत कार्यक्रमातून. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. कोरोना लसीकरण आणि सद्यस्थिती या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अविनाश भोंडवे. सर, जेव्हा लसीकरण म्हणतो तर तेव्हा अनेक गैरसमज असतात. म्हणजे मध्यंतरी माध्यमांमधून असं एक निघालं होतं की मासिक पाळीच्या वेळी लस घेऊ नये, पण त्या गोष्टीचं निराकरण बऱ्यापैकी माध्यमांमधूनच झालेलं आहे. आता नवीन एक असा गैरसमज येतोय की लसीकरण घेतल्यानंतर वंध्यत्व येतंय, तर त्या बाबतीत नक्कीच तुम्ही सांगावं. नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं कुठलंही हे झालेलं नाहीये आणि कुठल्याही तपासण्यांमध्ये, चाचण्यांमध्ये हे सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे हे एक मोठा गैरसमज आहे, या पलीकडे काही नाही. बरोबर आहे. म्हणजे खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आपण म्हणू शकतो अशा गोष्टींना की ज्या उठत असतात, पण आजपर्यंत तसं काहीही वैद्यकीयरित्या हे सिद्ध झालेलं नाहीये. त्यामुळे नक्कीच आपल्याला जेव्हा अशा काही गोष्टी ऐकायला येतात तेव्हा आपण तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे कधीही सोयीस्कर ठरतं. सर, अशा काही गोष्टी आहेत का किंवा असे कोणते आजार आहेत का की जे असताना आपण लस घेऊ नये, ज्याला आपण कॉन्ट्रा इंडिकेशन्स असं म्हणतो? लसीबद्दल जर आपण विचार केला तर सर्वात प्रथम म्हणजे 18 वर्षाखालील असाल तर लस घेता येणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर कुठलंही ऍक्टिव्ह इन्फेक्शन असेल,
अगदी करोनाही असेल तरी तुम्हाला घेता येणार नाही. कुठल्याही कारणाने तुम्ही जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असाल तर 4 ते 8 आठवडे आपण लस घेऊ शकत नाही. नंतर तुम्हाला जर पहिल्या डोस नंतर रिॲक्शन आली असेल, मोठ्या प्रमाणात रिॲक्शन किंवा अगदी साधी जरी रिॲक्शन आली असेल तरी तुम्ही दुसरा डोस घेऊ शकत नाही. आता अनेकदा असं हे होतं की लोकांना काही औषधांच्या रिॲक्शन्स असतात, सल्फा, पेनिसिलिन किंवा इतर गोष्टींच्या रिॲक्शन्स असतात. तर अशा वेळेला असं नाहीये की बुवा तुम्हाला त्या औषधांची रिॲक्शन आहे म्हणजे याची रिॲक्शन येईल. यामध्ये असं होतं की तुम्हाला त्या औषधांची रिॲक्शन असली तरी तुम्ही हा डोस घेऊ शकता. त्यामुळे हा प्रतिबंधक उपाय, हा कॉन्ट्रा इंडिकेशन नाहीये. यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की काही जणांना रक्त गोठण्याचे किंवा रक्त पातळ होण्याचे आजार असतात. हो, आणि त्याची औषधंही चालू असतात. तर अशा लोकांना असा समज आहे की त्यांनी इंजेक्शन घेऊ नये, पण त्यांनीही लस घ्यावी. फक्त त्यांना त्या पद्धतीने काळजीपूर्वक विथ कॉशन तुम्ही डॉक्टरांच्या नजरेखाली किंवा डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे, त्यांची तुमचं त्यानंतरही तुमची तपासणी व्हायला तुम्ही जसं म्हणालात की ज्यांची काही औषधं चालू आहेत तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने ते लस घेऊ शकतात. मात्र जर तुम्हाला काही सर्दी, खोकला, ताप किंवा कोणत्याही प्रकारचं शरीरामध्ये इन्फेक्शन असेल तर त्या इन्फेक्शनच्या वेळी मात्र नक्कीच आपण त्यावेळी लसीकरण न करता ते लसीकरण आपण थोडंसं पुढे ढकलू शकतो. आणखीन काही गोष्ट अशी आहे, काही लोकांना असं वाटतं की असे काही आजार असतील तर घेऊ नये, मला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे तर घेऊ का नको. तर तसं नसतं. तुम्हाला कुठलाही आजार असेल, हे कोमॉर्बिड कंडिशन आहे, मधुमेह असो किंवा कर्करोग असो, हृदयविकार असो, तुमचं ऑपरेशन झालेलं असो, हार्टचं ऑपरेशन झालेलं असो, मूत्रपिंडाचे आजार असो, अगदी HIV, एड्स असला तरी सुद्धा तुम्ही कोरोनाची प्रतिबंधक लस घ्यायची आहे. कारण असं आहे की हे आजार ज्यांना असतात त्यांनाच तर उलट जास्ती त्रास होण्याची शक्यता असते, त्यांचे आजार जास्ती गंभीर होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये ज्या वेळेला 3ऱ्या टप्प्यातलं लसीकरण चालू होतं त्यावेळेला 45 ते 59 विथ ही कोमॉर्बिड कंडिशन ज्यांना आहेत त्यांच्यासाठी वेगळा एक टप्पा आपण केला होता, वेगळा फेज केली होती. तर त्याच्यामुळे सर्वांनी या पद्धतीची लस घ्यावी. कुठलाही आजार असला तरी हे करू नये. फक्त तुम्हाला जर काही शंका असेल, काही लोकांना रक्ताच्या गाठी होणं ह्याच्याबद्दल खूप शंका आहेत, तर तुमचे जे हृदयरोग तज्ज्ञ आहेत, तुमचे जे फिजिशियन आहेत किंवा तुमचे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने हे करा. पण लस घेण्याबद्दल पॉझिटिव्ह राहा. नक्कीच. लस घेण्याबद्दल खरं तर आपला एक चांगला किंवा सकारात्मक दृष्टिकोन असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये कोणतेही आजार असले, जसं सरांनी अनेक आजारांची नावं सांगितली, तरीही आपण ही जी लस आहे ती घेऊ शकतो. आणि मुळात ही जी लस आहे ही आपल्याचसाठी आहे आणि आपल्या संरक्षणासाठी आहे. सर, लस घेतल्यानंतर काही त्रास होतो, ताप येतो किंवा अंग दुखतं, असे अगदी सौम्य लक्षणं काही दिसून येतात. तर ही जी लक्षणं आहेत ही प्रत्येकाला दिसायलाच पाहिजेत का, किंवा असं होऊ शकतं का की काही जणांना अजिबातच काही लक्षणं नाही आहेत? नाही, असं होतं म्हणजे की काही जणांना अजिबात लक्षण येऊ शकत नाही, लस घेतल्यावर काहीही त्रास होत नाही, अगदी 2 डोस नंतर होत नाही. याचं कारण असं असतं की थोडीफार प्रतिकारशक्ती तुमच्या शरीरात असते आणि ती बूस्ट झालेली असते. पण लस घेतल्यानंतर जे रिॲक्शन्स येतात त्यातले रिॲक्शन्स आणि काही गोष्टी या समजून घ्या. लस घेतल्या घेतल्या काही लोकांना गरगरतं, चक्कर येते, हे मान्य आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काही तास हे राहतं, तुम्ही विश्रांती घेतलीत, हे घेतलं की तुम्हाला बरं वाटतं. लस घेतल्या घेतल्या काहींना रिॲक्शन येते, अंगावर रॅश येते, पुरळ येते, फोड येतात, खाज सुटते. ही एखाद्या औषधाची ॲलर्जी येते, त्या पद्धतीच्या ॲलर्जिक रिॲक्शन असतात. पण लक्षात घ्या, ह्या दोन्ही प्रकारे किंवा कुठलाही त्रास तुम्हाला झाला, लस घेतल्यावर चक्कर आली किंवा लस घेतल्यावर रॅश आली, तरी प्रत्येक लसीकरण केंद्रात याची सोय केलेली आहे. आणि प्रत्येक जो कोणी व्यक्ती लस घेते त्या व्यक्तीने तिथं अर्धा तास थांबायचा, अशा प्रकारचा एक नियम आहे. त्यामुळे तुम्ही लस घ्या, तिथं अर्धा तास थांबा. काही तुम्हाला त्रास झाला तर डॉक्टर तिथे जे आहेत ते तुमची काळजी घ्यायला, तुम्हाला त्या रिॲक्शन मधून बाहेर काढायला नक्कीच सक्षम आहे.
आता हे झालं काही तासानंतर, म्हणजे 6 ते 12 तासानंतर नक्कीच सर, तुम्हाला आपण त्याच्याबद्दलही बोलणार आहोत की नंतर काही रिॲक्शन्स येऊ शकतात का. पण आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. रेश्मा परब आपल्याशी बोलतायत अंधेरीहून. नमस्कार, बोला. हॅलो, मी रेश्मा नमस्कार. परब बोलतीये. बोला, आपला हा, बोला, प्रश्न बोला. विचारा. माझं बाळ वर्षाचं आहे, तर तो अंगावरचं दूध पितो, तर मी लस घेऊ शकते का? काही साईड इफेक्ट नाही ना? अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात रेश्माताई. एक लक्षात घ्या की लसीकरण ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला गरोदर स्त्रियांनी आणि ज्या स्तनदा स्तनदा माता. माता आहेत किंवा ज्या बाळाला स्तनपान करतात त्यांनी घेऊ नये अशा प्रकारच्या हे होत्या, म्हणजे गाईडलाईन्स होत्या. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी हे आता स्पष्ट झालेलं आहे की अंगावर पाजणाऱ्या स्त्रियांनी नक्की लस घ्यावी. इव्हन लस घेतल्यानंतरही अंगावर पाजायला हरकत नाही बाळाला. आणि ज्यांची नुकतीच डिलिव्हरी झाली आहे आणि अजून स्तनपान करायला 1-2 दिवस आहेत अशाच, किंवा आठवड्यात डिलिव्हरी होणार आहे अशाही स्त्रियांनी घ्यावं, अशा पद्धतीचं गाईडलाईन्स आहेत. पण गर्भवती स्त्रियांनी सुद्धा घ्यावी अशा पद्धतीचे नियम लवकरच जाहीर होतील अशी अपेक्षा आहे. त्याच्यामुळं 18 वर्षावरील सर्व लोक, म्हणजे सर्व स्त्रिया की ज्या स्तनदा आहेत किंवा ज्या गर्भवती आहेत त्या सगळ्यांनी ही लस घ्यावी. नक्कीच. म्हणजे पुन्हा पुन्हा खरं तर हा जो मुद्दा आहे की हा खूप महत्वाचा आहे की लस सगळ्यांनी घ्यावी आणि त्यामधूनच आपल्याला त्याच्यामधून संरक्षण मिळणारच आहे, पण आपल्याबरोबरच संपूर्ण समाजाला देखील त्यातून संरक्षण मिळणार आहे. आणखी चर्चा करणार आहोत कार्यक्रमातून. आता थांबतोय एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा डॉक्टर्स स्पीक इन आरोग्य संपदा. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण चर्चा करतोय कोरोना लसीकरण आणि सद्यस्थिती या विषयावर. आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अविनाश भोंडवे. सर, तुम्ही मगाशी सांगत होतात की लस घेतल्यानंतर लगेचच काही आपल्याला रॅशेस उठू शकतात किंवा एखादी अलर्जिक रिॲक्शन येऊ शकते आणि तसंच काही तासांनी देखील आपल्याला काही रिॲक्शन्स येऊ शकतात, त्याबद्दल. बरोबर आहे. लस घेतल्यानंतर काही तत्कालीन परिणाम असतात, दुष्परिणाम असतात, काही इंटरमिजिएट म्हणजे मध्यमकालीन असतात आणि काही दीर्घकालीन असतात. बरं. तर आता याच्यामध्ये लस घेतल्यानंतर साधारणतः 8 ते 12 तासानंतर, घेतल्या आपण बोललोच, 8 ते 12 तासानंतर काही साधे त्रास होतात. म्हणजे जिथं आपण इंजेक्शन घेतलंय त्या ठिकाणची जागा दुखायला लागते, काही जणांची सूज येते, दंड लाल होतो, ताप यायला लागतो, प्रचंड अंग दुखू शकतं, काही जणांचे स्नायू, हातपाय सुद्धा दुखू शकतात, डोकं दुखू शकतं, क्वचित काही जणांना उलट्या सुद्धा होऊ शकतात. तर हे इंटरमिजिएट त्रास आहेत. पण लक्षात ठेवा, हे त्रास होण्यामागचं कारण असं की तुम्ही जी लस घेतली आहे तिचा परिणाम सुरू झालाय, तुमची प्रतिकार प्रणाली आता काम करायला लागलेली आहे. हे जे आहे ते सगळे इम्युन रिस्पॉन्स आहे तुमच्या शरीराला. मग सुरुवातीला आपण जे बोललो की आता ट्रेनिंग दिलं जातंय, तर त्या ट्रेनिंगला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ताप येतोय, त्याच्यामुळे तो दंड दुखतोय, हे सगळे इम्युन रिस्पॉन्स आहेत. तर त्याच्यामुळं घाबरून जायचं कारण नाही. साध्या तापाच्या गोळ्या, पॅरासिटामॉल सारख्या गोळ्या घेतल्या तरी तुमचं डोकं दुखणं, अंग दुखणं थांबू शकतं. पाणी भरपूर प्या, नेहमीचं जेवण करा, विश्रांती घ्या. आणि त्यासाठीच आपण सांगतो की अशा प्रकारचे त्रास 6 तास ते 18 तास किंवा 36 तासापर्यंत होऊ शकतात. म्हणून ज्यांना अशी अपेक्षा आहे अशा लोकांनी विनाकारण प्रवासाला जाऊ नये. म्हणजे आपण जर इंजेक्शन घेतलं तर एक 2-3 दिवस गावातल्या गावातच काम करा, तुमचं रोजचं काम केलं तरी हरकत नाही, पण विनाकारण प्रवासाला जाऊ नका किंवा प्रवासाला जायच्या आधी किंवा कुठल्या तरी ट्रिपला, टूरला जाण्याच्या आधी लस घेऊ नका. तर आता नाहीतरी टूर बंद आहेत आता. पण हे लक्षात ठेवा की लसीचे हे थोडेसे दीर्घकालीन त्रास असतात. जसे हे इंटरमिजिएट त्रास आहेत तसे काही दीर्घकालीन त्रास असतात. आता या दीर्घकालीन त्रासामध्ये सुदैवाने आपल्या भारतामध्ये आज 26-27 कोटी लोकांचे लसीकरण झालेलं आहे. पण भारतामध्ये साधारणतः 36 लोकांमध्ये थोड्या गंभीर रिॲक्शन आढळून आल्या. 36 कोटीमध्ये 26-27 कोटीमधल्या 36 लोकांना, आणि फक्त एकच मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे आपण हे जर पाहिलं तर ह्या लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. आता भारतातली जी कोविशिल्ड लस आहे त्याची जी ओरिजिनल ॲस्ट्राझेनिका लस ब्रिटनमध्ये आहे किंवा युकेमध्ये तयार होते, तर त्या लसीमुळं युरोपातल्या काही देशांनी अशी तक्रार केली होती, अनेक देशांनी, जर्मनी, स्वीडन, तर यांनी, स्पेन, की ती लस घेतल्यानंतर काहींच्या रक्तामध्ये छोट्या गुठळ्या झाल्या,
त्यांना हृदयाचे त्रास झाले आणि काही व्यक्ती मृत्यू पावल्या. याच्यावर खूप चर्चा झाली, खूप संशोधन झालंय आणि त्यामध्ये असं लक्षात आलंय की ह्या लसी ज्या आहेत, या लसीमुळं अशा प्रकारचा त्रास होत नाही. जो काही त्रास होतो त्या व्यक्तींना काही वेगळे आजार असतात आणि त्या आजारांमुळे त्रास होतो. आणि असंही कुठेही सिद्ध झालेलं नाही की लस घेतल्यामुळं त्या व्यक्तीला त्रास झालाय. लस न घेताही त्या व्यक्तीला तो त्रास होऊ शकला असता. त्याच्यामुळे असं म्हणू आपण, जशी बोला फुलाला गाठ पडली, कावळा बसायला फांदी तुटायला झालं, तसं झालेलं आहे. आणि तीच लस भारतातही बनवली जाते. भारतात असं अगदी क्वचित किंवा खूप कमी उदाहरणं घडलेली आहेत. त्याच्यामुळे हे दीर्घकालीन परिणाम आहेत आणि हे दीर्घकालीन परिणाम टाळायचे असतील तर एक लक्षात घ्या, कुठलाही लसीचा त्रास झाला तर तुम्ही जिथं लसीकरण करून घेतलंय त्यांना किंवा तुमच्या डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या. होईल बरं, येतोच ताप सगळ्यांना, असाही विचार करू नका. त्याप्रमाणे योग्य तो सल्ला घ्या. आणखीन एक छोटी एक हे सांगतो, भारतात हे होत नाही पण अमेरिकेमध्ये जी मॉडर्ना नावाची लस आहे त्याच्यामध्ये एक फार छान प्रकार असा, एक वेगळा प्रकार लक्षात आला. ती लस घेतल्यानंतर दंडावर तिथे एक असा ब्लॉच होतो, तिथे एक असं लाल रंगाचं हे तयार होतं, त्याला खाज सुटते. 5-6 दिवस तो राहतो, काही औषध न घेता नुसतं बर्फानी शेकलं आणि किरकोळ अँटी अॅलर्जिक औषधं घेतली की ते बरं होतं. असे अनेक गोष्टी हे करतात. पण त्रास झाला, तुम्हाला काही शंका वाटली तर तुम्ही जरूर त्याची नोंद करा, कारण हे याच्यामधूनच लसीचं संशोधन आणि पुढचं त्याचं विकसित करणं या गोष्टी घडत असतात. नक्कीच. आता सर आपल्याला सगळ्यांनाच लस ही हवी आहे आणि त्यासाठी मास वॅक्सिनेशन सुरू झालेलं आहे. आपण बघतोय की बऱ्याच सोसायटीमध्ये किंवा ऑफिसेसमध्ये जिथे जास्त लोक आहेत तिथे लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे. तर जर कोणाला अशा पद्धतीचं मास वॅक्सिनेशन करायचं असेल तर त्यांनी कशा पद्धतीने पुढे जावं? बरोबर आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटीपेक्षा जास्ती आहे आणि आपल्याला हे लसीकरण खूप वेगाने करायचंय. अनेकांना कामामुळं तिथं जायला जमत नाही लसीकरण केंद्रावर. त्यामुळं एक सरकारने मधल्या काळात असा एक डिसिजन घेतला की कॉर्पोरेट वॅक्सिनेशन करायचं. म्हणजे असं की एक ग्रुप पाहिजे, तो साधारणतः 100 किंवा त्या पटीमध्ये जास्तीच मोठा ग्रुप पाहिजे. त्यांनी वॅक्सिनेशन घ्यायचं असेल तर अशा लोकांनी कोविन ॲपवर आपली नावं रजिस्टर करायची आणि त्यांनी तुमच्या विभागातल्या, जे समजा तुम्ही मुंबईत राहत असाल तर बीएमसी कमिशनर किंवा तुमचं जे काही विभागीय कमिशनर असतील, त्या लसीकरणाचे जे अधिकारी असतील त्यांची भेट घ्या. मग त्या ठिकाणी ते तुमच्यासाठी तिथं कॅम्प अरेंज करतील किंवा तुमच्यासाठी मास वॅक्सिनेशनचा तिथे कॅम्प अरेंज करतील. हे खूप महत्वाचं आहे, कारण यामध्ये तुम्ही हे करा आम्ही इथं या असं करता येत नाही. कारण लस घेतल्यानंतर जर काही त्रास होणार असेल तर तिथं सगळी सोय पाहिजे, तिथं डॉक्टरांची सोय पाहिजे, तिथं त्या रिॲक्शन आल्यावर होणाऱ्या औषधांची सोय पाहिजे, जर वेळ आली तर अँब्युलन्सची सोय पाहिजे. तर ह्या गोष्टी सर्व आधी तयार कराव्या लागतात. लस देणारी व्यक्ती ही प्रशिक्षित असली पाहिजे आणि लस ही सुद्धा खात्रीची आणि सुरक्षित असली पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या वेळेला जाता, तुम्ही त्या लसीकरण अधिकाऱ्याला भेटता, त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी करून तुमचं कॅम्प होईल. हे मी का सांगतोय, कारण नुकत्याच अशा 2 मोठ्या घटना मुंबईसारख्या शहरामध्ये लक्षात आलेल्या आहे की कुणीतरी आला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं वॅक्सिनेशन करून देतो. लोकांनी पैसे भरले आणि वॅक्सिनेशन करून घेतलं आणि नंतर लक्षात आलं की ती लस नव्हतीच, ते फक्त सलाईनचं पाणी असावं किंवा त्यांना सर्टिफिकेटही आली नाही आणि एका ठिकाणी 390, दुसऱ्या ठिकाणी 290 अशा लोकांनी घेऊन एकाही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, रिॲक्शन आली नाही. आणि मग त्यानंतर लक्षात आले की हे तोतये लोक होते. त्याच्यामुळे इतर कुठेही अख्ख्या महाराष्ट्रात किंवा भारतातही या घटना घडू शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा की कुणी जो येईल त्याच्याकडे लसीकरण करायचं असं ठरवू नका किंवा कुणाची आहारी जाऊ नका. पूर्वीही साधारणतः हेपॅटायटिस बीच्या लसीकरणाबद्दल, MR वॅक्सिनेशन बद्दल अशा घटना घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर करायचं असेल तुमच्या सोसायटीसाठी, तुमच्या ग्रुपसाठी, तुमच्या कंपनीसाठी, तुमच्या ऑफिससाठी, तर तुम्ही त्या पद्धतीने लसीकरण अधिकाऱ्याची परवानगी घ्या, त्यांच्याकडून ते योजना करा आणि त्या पद्धतीने ते शिबिर व्यवस्थित योजल्या गेल्यानंतर सर्व काळजी घेऊन तर मग ते योग्य पद्धतीने होईल. अदरवाईज
म्हणजे असे खरं तर जे प्रकार घडले ते खरोखरच धक्कादायक होते, पण पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत यासाठी काळजी नक्कीच आपण घेऊ शकतो. ही प्रोसिजर समजून घेतली पाहिजे, हो, हा जो बरोबर आहे. प्रोटोकॉल आहे तो समजून घेतला पाहिजे आणि जो लस घेणार आहे त्याची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. त्याला काही त्रास होता कामा नये नक्कीच. आणि त्याला खरंच लस मिळाली पाहिजे. बरोबर आहे. असं. सर, अनेक जणांकडून एक असा प्रश्न उपस्थित केला जातो की लसीकरणाविषयी, की तो म्हणजे मद्यपानाचा प्रश्न असतो, की काय करायचं, आम्ही जर मद्यपान करत असलो तर लस घ्यायची किंवा नाही घ्यायची? अगदी थोडक्यात उत्तर. नाही, अतिरिक्त मद्यपान करू नये लस घेण्यापूर्वी आणि लस घेतल्यानंतर 3 दिवस. याचं कारण असं आहे की अतिरिक्त मद्यपानामुळं आपली प्रतिकार प्रणाली जी असते ती थोडीफार दबली जाऊ शकते आणि लसीचा परिणाम योग्य तो होत नाही. म्हणून बाकी मद्यपान तुम्ही जर रेग्युलर घेणारी व्यक्ती असेल तर एखाद दुसरा पेक तो घेत असेल अगदी नियमितपणे, तेही चुकीचं आहे, पण तो घेत असेल तर त्यांनी त्याचा त्रास होत नाही. नक्कीच. सर, अगदी जाता जाता अर्ध्या मिनिटात आमच्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल लसीकरणाविषयी? एवढं एकच सांगेन की कोरोनासाठी कुठलंही औषध नाही. ही कोरोनाची जी लाट, पहिली लाट आली, दुसरी लाट आली, तिसरी लाट ही उघातलेली आहे. यापासून आपल्याला वाचवायचं असेल, आपल्याला समाजाला वाचवायचं असेल, स्वतःचं जर रक्षण करायचं असेल, आपल्या प्रियजनांचं रक्षण करायचं असेल तर लसीकरण हाच एक उपाय आहे. प्रत्येक भारतीयांनी, प्रत्येक जगातल्या प्रत्येक व्यक्तींनी लसीकरण करून घेतलंच पाहिजे. ते आपलं केवळ देशाच्या प्रती नव्हे तर मानवतेच्या प्रती कर्तव्य आहे. कारण त्याशिवाय आपण किंवा हे जग करोनामुक्त होऊ शकणार नाही. नक्कीच. धन्यवाद सर. आज खरं तर खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा केली आणि ज्या छोट्या छोट्या शंका सगळ्या असतात लसीकरणाविषयी, तर त्या सगळ्यांचं निरसन आपण या कार्यक्रमातून केलेलं आहे. जरूर आपले अभिप्राय आपण समाज माध्यमांमधून आम्हाला कळवू शकता. आज मात्र आपण इथेच थांबतोय. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती सगळ्या आमच्या दर्शकांना दिलीत. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. मंडळी, आपण भेटूया पुन्हा नवीन कार्यक्रमासह, नवीन विषयासह, नवीन कार्यक्रमात. धन्यवाद.